खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे। तुमच्या डोळ्यासमोर लाडक्या बहिणींची फसवणूक चालली आहे। एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना गंडवलं जात आहे। तुम्ही काय करताय सरकारमध्ये बसून? अजित पवारांच्या दारासमोर उपोषणाला बसा। अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीपूर्वीची भाषा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची भाषा पूर्णपणे वेगळी होती। लाडक्या बहिणीने 2100 रुपये देण्यापासून ते कर्जमाफीपर्यंत करणारच चवर जोर देऊन सांगत होते। आता अजित पवारांनी हात वर केलेले आहेत। खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे। जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। आजच मी दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मी ऐकलं किंवा पाहिलं। जेव्हा अजित पवार किंवा त्यांच्या युतीनं ही घोषणा केली की 2100 रुपये देऊ लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते। त्याच्यामुळे ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांची जास्त आहे। ते मुख्यमंत्री असताना तुम्हाला जनतेला वचन दिलं आणि आज ते डेप्युटी सीएम आहे। आजच त्यांचं मी आता पाहिलं, काही झालं तरी आम्ही आमचं वचन पूर्ण करणार। कसं करणार? तुमचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम नाही म्हणतायत। एकनाथ शिंदेने करावं की जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देत नाही तोपर्यंत मी देवगिरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसेन। त्याने उपोषणाला बसावं त्यांच्या लोकांसह। जनतेचे नेते आहेत ना, ते लाडके भाऊ आहेत, बहिणींचे लाडके भाऊ आहेत, शेतकऱ्यांचे लाडके पुत्र आहेत आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी वचन दिलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना दाखवावं लागेल की मी वचनाला किती पक्का आहे। प्राण जाय पर वचन न जाय ही एका शिवसैनिकांची आणि मराठा मावळ्याची एक भूमिका असते। प्राण जाय पर वचन न जाय। तुमच्या डोळ्यासमोर लाडक्या बहिणींची फसवणूक चालली आहे। एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना गंडवलं जात आहे। तुम्ही काय करताय सरकारमध्ये बसून? अजित पवारांच्या दारासमोर उपोषणाला बसा, आंदोलन करा। शिवसेनेचा आत्मा आंदोलन आहे। जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल, तुमच्याकडे जरी नकली शिवसेना असली तरी तुम्ही स्वतःला शिवसैनिक मानता ना, मग देवगिरीच्या बाहेर करा आंदोलन।